मागच्या वर्षी माझे बॅकयार्ड गार्डन हे असे दिसायचे, पण यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे. मागच्या वर्षी आम्ही बॉर्डरला सगळे बेड केलेले होते, पण यावर्षी आम्ही ते सगळे काढून घेणार आहोत आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने परत रेस बेड तयार करायचं यावर्षी ठरवलेलं आहे. त्यासाठी आता काम चालू आहे. हे आहे मेन आर्ट्स. इथे आम्हाला काही रेसबेडच्या तिथे लावायला एजिंग ब्लॉक्स घ्यायचे आहेत. ते घ्यायलाच अनिकेत आणि अथांग इथे आले होते. लॉन मूविंग करायला सोपं पडावं म्हणून या ब्लॉक्सची एजिंग करतोय आम्ही. यावर्षी आम्ही फेन्सिंग करायचं ठरवलं आहे. त्यामुळे हे सगळे बेड आम्ही मध्ये लॉटच्या मध्ये मूव्ह करणार आहोत आणि यातलीच माती त्या रेस बेडमध्ये पण आम्ही भरून घेऊ. आणि इथे कॉर्नरला जो बेड होता तो पूर्ण फुलांचा बेड होता लास्ट इयर. तिथे आम्ही काही झेंडूची फुलं, त्यानंतर झेनियाची फुलं वगैरे असं लावलेली होती. तर तो बेड पूर्ण फुलांसाठीच केलेला होता, पण त्यातलीच ही माती आहे जी या 2 लास्ट बेडमध्ये आम्ही मूव्ह केलेली आहे. हे सगळं करून झालं की मग आम्ही ती सगळी माती या बेडमध्ये मूव्ह करून घेऊ. त्यासाठी आता आम्ही इथे वीड बॅरियर एक पेपर येतो तो लावून घेणार आहोत. त्यामुळे हे खालचं जे सगळं वीड म्हणजे जे हे गवत आहे ते सगळं आपोआप सुकून जाईल आणि ते असं नंतर ग्रो करणार नाही किंवा मध्ये असं कचरा किंवा गवत येणार नाही बेडच्या तिथे मध्ये. त्यासाठी हा वीड बॅरियर पहिले लावून घेतला जातो. तर तेच आता आम्ही करत आहोत. आणि या पेपरचा दुसरा उपयोग म्हणजे या पेपरमधून जे पावसाचं पाणी वगैरे असतं ते खाली ड्रेन होऊन जातं आणि ते साचून राहत नाही. तर या साईडला पण मी काही पॉट भरून ठेवलेली आहेत. तर यात पण मी काही भाज्यांची रोपं लावून घेत असते. तर त्यात मी वांग्यांचं दोन्ही प्रकारची वांगी आहेत, जे जांभळा आणि हिरव्या रंगाचा वांगा असतो, ती दोन्ही मी लावून घेत असते. तर हे आहे प्लमचं झाड जे आम्ही लव्जमधून आणलेलं आहे. तर हे पण यावर्षी बॅकयार्डमध्ये लावून घ्यायचं आहे. तर या पॉटमध्ये मी यावर्षी चेरी टोमॅटो पण लावून घेणार आहे, जो आपण सॅलडसाठी यूज करतो, छोटा टोमॅटो असतो तो. आणि त्याचबरोबर मी इथे काही मिरचीची रोपं पण लावणार आहे. आणि घरी गणपती असतो तर त्यासाठी जास्वंदाचा फूल लागतो, त्यामुळे मी इथे जास्वंदाची पण काही रोपं लावून घेणार आहे. तर त्यासाठी मी हे पॉट भरून ठेवलेले आहेत. आणि रेसबेडचं काम आटोपलं की मी हे सगळी रोपं रिप्लांट करायला घेणार आहे. तर हे माझं फ्रंट यार्डमधलं मेपल ट्रीचं झाड, ज्याला काही दिवसाआधी मी दाखवलेलं होतं माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. छोटी छोटी बर्ड्स आलेली होती. त्याला आता पानं पूर्णपणे फुटलेली आहेत. इथे हे खाली ट्रॅश बॅगमध्ये जे दिसतंय व्हाईट बॅगमध्ये, ते आम्ही लॉन मूव्ह केलेला जो वरचा लेअर असतो गवताचा, तो सगळा भरून ठेवलेला आहे, कारण तो उपयोगी पडेल नंतर रेसबेडमध्ये खाली एक लेअर टाकायला. तर त्यासाठी मी किचनमधल्या पण भाज्यांची साल, त्यानंतर आपल्या फळांची साल, हे सगळं स्टोअर करून ठेवते. मी खाली पॉटमध्ये पण ते टाकलेलं आहे आणि रेसबेडमध्ये पण टाकून घेणार आहे. त्यानंतर आता स्प्रिंग चालू झाल्यावर जे झाडांना प्रोन केलेल्या झाडांच्या फांद्या आहेत त्या सगळ्या, तर ते सगळं आम्ही इथे बेडमध्ये खाली टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर मातीचे लेअर टाकू, म्हणजे ते खाली कुजेल आणि त्याचाच खत तयार होईल आणि ते ऑर्गॅनिक मॅटर झाडांसाठी खूप चांगलं असेल.
हा बेस जो आहे रेस बेडच्या खालचा तो 18 बाय 18चा स्क्वेअर असा बेस असणार आहे आणि यावर 8 बेड येणार आहेत, ज्या 6 बाय 3च्या असणार आहेत. ही दगडं आम्ही ग्रीन सायकल या साईटवरून ऑनलाईन एक आठवडा आधीच मागवली होती आणि ती त्यांनी जस्ट आमचं काम झालं आणि त्याच्या नेक्स्ट डेच त्यांनी ती डिलेवरी दिली. अनिकेतचं ऑफिसचं काम संपलं आणि आम्ही दोघंही ती दगडं मागे टाकायच्या कामाला सुरुवात केली. तर ती म्हणजे शॉवलनी पण उचलणं खूप कठीण होतं, कारण तेवढी मोठी मोठी दगडं होती आणि जसं आम्ही इमॅजिन केलं होतं किंवा आम्हाला दिसत होतं त्यापेक्षा ती साईजनी जरा मोठी होती, त्यामुळे ती शॉवलमध्ये बसत पण नव्हती. काही दगडं तर आम्ही हातांनी उचलून कार्टमध्ये भरली आणि अनिकेतनी ती मागे आणून ओतलीत. तर हे सगळं करायला आम्हाला पूर्ण सायंकाळी आम्ही त्यांचं ऑफिसचं काम संपल्यावर 4:30-5ला सुरुवात केली, पण आम्हाला रात्री 9 9:30 झाले हे सगळं करतपर्यंत. आणि आम्हाला हे पूर्ण एका दिवसातच कंप्लीट करायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी खूप पाऊस पडणार होता. तर नेक्स्ट डे आम्हाला एवढं सगळं करणं शक्य नव्हतं, तर आम्ही त्याच दिवशी हे सगळं काम संपवलं. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी हे जे आता आम्ही बेडचं काम करतो आहे त्या तिसऱ्या दिवशीचं काम आहे. तर अशी सलग 3 दिवसं लागलीत हे सगळं करायला आणि आता आम्ही बेड करायला घेतो आहे. तर ती कशी करतो आहे ते बघा. हा एक 6 बाय 3चा बेड तयार झालेला आहे. असेच अजून 5 बेड तयार करायचे आहेत आणि इथे शेवटी 6 बाय 2चा असे 2 बेड येणार आहेत. तर जागा ॲडजस्ट करायला इथे शेवटी छोट्या साईजचे बेड केलेले आहेत आणि आता समोरचे 5 बेड आम्ही तयार करून घेतो आहे. ह्या ज्या लाकडी फळ्या आहेत ह्या पण आम्ही लॉजमधून कट करून घेऊन आलो आहोत. इथे हे 3 बेड तयार झालेले आहेत आणि जे फ्रंट बेडला जे दिसतंय ते आम्ही बेडच्या आत पण वीट बॅरियर लावून घेतोय, कारण आम्ही जेव्हा याच्या आत माती टाकू तर ती माती खाली जाणार नाही यासाठी तिथे पण आम्ही हे लावून घेणार आहोत. आणि या शेवटच्या 2 बेडसाठी आम्ही जे जुनं आमच्या मागच्या वर्षीचं जे वूड होतं तेच आम्ही यूज करणार आहोत, कारण हे बेड छोटे असणार आहेत आणि त्यासाठी आम्ही हेच जुनंच वूड यूज करणार आहोत. तर इथे आम्ही असं प्रत्येक बेडमध्ये खाली वीट बॅरियर लावून प्रत्येक बेड असा भरून घेतलेला आहे. यात पण आम्ही जे लॉन मोविंग केलेला जो गवत होता तो टाकून घेतलेला आहे, त्यावर आपली जुनी माती टाकली आणि त्यात आता नवीन आणलेली गार्डन सॉईल ती पण मिक्स केली आणि अशी प्रत्येक बेडला आम्ही असं आतून वीट बॅरियर लावून घेतला.
तर काही बेडमध्ये जुनी आपली झाडांच्या फांद्या, मागच्या वर्षीचा झालेला ड्राय जो वेलांचा, फुलांच्या झाडांचा जो कचरा होता तो जुन्या बेडमध्येच टाकून ठेवलेला होता, तो पण आम्ही याच्या खाली ॲड करतो आहे. त्यानंतर जे वूड 2-3 वर्षापासून जे आम्ही गार्डनला यूज करतो आहे ते जे कुजलेलं होतं ते पण आम्ही खाली टाकलं आहे वूड. त्यानंतर ह्या अशा पुरून केलेल्या झाडांच्या फांद्या टाकल्या. घरातली भाज्यांची साल पण मी जी ठेवलेली होती ती पण काही बेडमध्ये भरून घेतली आणि त्यावरून ही नवीन आता गार्डन सॉईल टाकून घेतली. या बेडमध्ये दिसत असेल सगळी भाज्यांची साल, किचनमधलं मी जी फळांची भाज्यांची साल होती ती पण मी जमा करून ठेवलेली होती, ती पण आम्ही खाली डंप केली आणि त्यावरून माती टाकली. म्हणजे ते खाली सगळं कुजेल आणि चांगलं ऑर्गॅनिक मॅटर तयार होईल झाडांसाठी. तर अशा प्रकारे आम्ही सगळी बेड भरून घेतलेली आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की सांगा. आणि आता पुढे पुढे तुम्हाला दिसेलच माझी गार्डनची जर्नी, की मी आता पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे की हे मी यात काय काय प्लॅन्ट करून घेतलेलं आहे, कुठली झाडं लावलेली आहेत. तर ते मी नेक्स्ट येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि गार्डनची माझी जर्नी बघायला तर माझ्यासोबत नक्की राहा.